लोकसभेच्या निकालानंतर मुंबईत भाजपा आमदारांची महत्त्वाची बैठक झाली। मतदारसंघनिहाय याच्यामध्ये आढावा घेतला गेला। विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत त्यानुसार नेमकं काय घडामोडी घडतायत, कुठली रणनीती आखायची हे याच्यामध्ये ठरवलं गेलंय। भाजपच्या दादरमधल्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। भाजपच्या सर्व आमदारांना आज मुंबईमध्ये बोलावलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये। देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभेच्या अनुषंगाने आमदारांना कानमंत्र या निमित्ताने दिला जाणार आहे। पक्षांतर्गत अस्वस्थता, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय स्थिती या सगळ्यावर फडणवीस भाष्य करतील अशी शक्यता आहे। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ओम, भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असेल आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे फडणवीसांकडून उपस्थित होऊ शकतात? सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी बरोबर आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीमध्ये ही बैठक होते। लोकसभेच्या नंतर ही समर्थन होणारी पहिली बैठक आहे, त्यामुळे या बैठकीत निश्चितच कामगिरीचा आढावा सुद्धा घेतला जाऊ शकतो की जे कोर मतदारसंघ होते त्यामध्ये भाजपची जी निराशाजनक कामगिरी झाली आहे, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, त्या संदर्भात विशेषत्वाने आढावा घेतला जाईल। महत्वाचे दोन मुद्दे असतील। एक तर पक्षांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून जी काही अस्वस्थता निर्माण झाली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी जी काही भूमिका घेतली त्यावरून ते आमदारांना मार्गदर्शन करू शकतात। दुसरं म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाचा जो काही विस्तार आहे त्यावर देखील फडणवीस भाष्य करू शकतात आणि राजकीय स्थिती जी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्यावर सुद्धा ते आपलं मत जे आहे ते व्यक्त करू शकतात। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील आणि विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाला परफॉर्मन्स चांगला कसा देण्यात येईल यासाठी ते आमदारांना काही कानमंत्र देखील देऊ शकतात। जी निश्चित, धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।